a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, त्यालाच आपण असं लिहू शकतो y इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1/3 मीन्स कोणताही पॉवर असेल आपल्याला माहित आहे. सपोज जर आपण रूट मध्ये लिहिलं रूट 2 या व्हॅल्यूला आपण असे लिहू शकतो 2 रेज टू हाफ. ऑल्सो थर्ड रूट ऑफ 2 अशी जर व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला तर आपण त्याचं कन्वर्जन 2 रेज टू 1/3 लिहू शकतो. म्हणजेच काय थर्ड रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर या व्हॅल्यूला आपण असं सिम्प्लिफाय करू शकतो जेणेकरून आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेण्यास इझी जाईल. मग बघा आता y इज अ फंक्शन ऑफ u and u इज अ फंक्शन ऑफ x या टाइप मध्ये त्याला आपण कन्वर्ट करणार आहे. हे कंपोजिट फंक्शन झालं. आता आपण सपोज कन्सिडर करणार आहे सपोज u इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर याला कन्वर्ट केलं त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. कन्सिडर काय केलं आपण u इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. आता बघा याला कन्वर्ट केलं म्हणजे आपला y ची पण व्हॅल्यू चेंज होणार आहे. y इज इक्वल टू मिळेल देयरफॉर y इज इक्वल टू u रेज टू 1/3 म्हणजेच आपल्याला मिळत आहे y इज अ फंक्शन ऑफ u and u इज अ फंक्शन ऑफ x. देयरफॉर इट इज कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं सॉल्व करतो आपल्याकडे चेन रूल आहे. देयरफॉर बाय युजिंग चेन रूल. आता चेन रूल काय सांगतो आपल्याला चेन रूल सांगतो dy by dx इज इक्वल टू असेल dy by du क्रॉस du अपॉन dx. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो मी. तर बघा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y जर काढायचं असेल y इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ u and x असं जर असेल तर त्याला आपण चेन रूल वापरतो. मग चेन रूल काय सांगतो dy by dx इज इक्वल टू dy by du into du by dx. म्हणजे काय आपल्याला y ला विथ रिस्पेक्ट टू ने डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे आपल्याला dy by du मिळेल. त्याच्यानंतर u ला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे आपल्याला मिळेल du upon dx. आणि ज्या काही व्हॅल्यू येतील त्या जर आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये जर पुट केला तर आपल्याला मिळेल dy by dx. तर बघा आता आपण स्टार्ट करू. डिफरन्शिएट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे u फर्स्ट म्हणजे काय u पण म्हणू शकतो आपण डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x. देयरफॉर वी गेट du upon dx is equal to d dx of मी डायरेक्ट सेपरेट करून देतो जसे u plus v चा डेरिव्हेटिव्ह ऑफ u plus v चा फॉर्म्युला बघितलाय आपण त्या पद्धतीने d dx of x स्क्वेअर. आता बघा ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला इथे डायरेक्टली मिळालं देयरफॉर वी गेट du upon dx is equal to काय मिळतात a is a constant a is not variable hence derivative of constant function is equal to 0 येतो हे बघितलंय आपण म्हणजे तिथे आपल्याला मिळतं 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय मिळेल ट्वाइस x hence du upon dx is equal to twice x. ह्या टर्म आपण इक्वेशन नंबर 4 म्हणू. इक्वेशन नंबर 4. त्याच्यानंतर तर आपल्याकडे नेक्स्ट y ची व्हॅल्यू काय आहे y is equal to u raised to 1/3 आणि आपण जर चेन रूल बघितला तर आपल्याला dy by du म्हणजे y ला विथ रिस्पेक्ट टू u ने डिफरन्शिएट करायचं आहे म्हणून डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू आता y म्हणा किंवा इक्वेशन नंबर 2 जरी म्हटलं तरी चालेल विथ रिस्पेक्ट टू u we get dy by du is equal to d du of u raised to 1/3.
आता इथे येऊन जरा कन्फ्युजन होऊ शकतं, कारण आपल्याकडे बघा आता स्टँडर्ड फॉर्म बघा डेरिव्हेटिव्हचा d dx ऑफ x रेज टू n फॉर्म्युला लर्न करून टाका, इज इक्वल टू मिळतं n इंटू x रेज टू n मायनस 1 आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. तर तोच यूज करणार आहे आपण. म्हणजेच काय, therefore we get dy by du is equal to, आता इथे n ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1/3, त्याच्यानंतर 1/3 म्हणजे पॉवर लिहिते शिल्लक राहील u रेज टू 1/3 आणि आपण डेरिव्हेटिव्ह घेताना -1 करतो. नेक्स्ट टर्म बघा काय येईल आता, therefore dy by du is equal to 1/3. आता रॅशनल नंबरचे सबट्रॅक्शन करतो तसे सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे 1/3 - 1 इज इक्वल टू मिळेल 1 - 3/3 म्हणजेच काय -2/3 मिळत आहे. म्हणजेच इथे आपल्याला मिळेल u रेज टू -2/3. त्याच्यानंतर पुढे बघा, therefore we get dy by du is equal to 1/3 आणि इथे इंटू करतो मी u रेज टू 2/3. आता बघा तो खाली काय गेला u, कारण मायनस साइन असल्यामुळे आपण त्याला असं लिहितो. समजा आपल्याकडे 1/x जर असेल तर त्याला असं लिहितो आपण x रेज टू -1. सेम टाइप मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. आता हेन्स वी गेट dy by du is equal to 1/3. u ची व्हॅल्यू काय आपल्याकडे a² plus x², 3 into a² plus x² आणि हा ब्रॅकेट रेज टू 2/3 फ्रॉम फर्स्ट, कारण फर्स्ट इक्वेशन ची व्हॅल्यू लिहिली आपण a is equal to a² plus x² आणि हे इक्वेशन नंबर देऊ आपण इक्वेशन नंबर 5. तर बघा आता इक्वेशन नंबर 3, 4 आणि 5 जर आपण बघितला तर आपण dy by dx ची व्हॅल्यू एकदम इझिली मिळवू शकतो. तर बघा आता therefore from equation 3, 4 and 5 we get dy by dx is equal to, dy by du ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 1/3 a² plus x² ब्रॅकेट रेज टू 2/3 into du/dx काय काढलं आपण into 2x which is the required answer. म्हणजे अशा पद्धतीने आपण कंपोजिट फंक्शन असेल त्याला स्टेप बाय स्टेप इझिली असा चेन रूल वापरून सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 3, एक्सरसाइज नंबर 3.1 चा एक्झाम्पल नंबर 3. सपोज आपल्याकडे एक्झाम्पल y is equal to 5 e raised to 5x square minus twice x plus 4 हे एक्झाम्पल दिले. तर बघा आता हे कंपोजिट फंक्शन आहे आणि कंपोजिट फंक्शनला आपण चेन रूलचा वापर करून सॉल्व्ह करत असतो. आता इथे आपल्याला कन्सिडर करायचं आहे u ची व्हॅल्यू कोणची. कंपोजिट फंक्शन माहिती आपल्याला y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ x. मात्र ते u कन्सिडर करायचं, u सापडता आला पाहिजे आपल्याला त्याच्यात एक्झाम्पल मध्ये. तर u बघा, u इज इक्वल टू 5x² minus twice x plus 4. आता u सापडताना सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला की u हे पूर्णपणे xच फंक्शन असेल, त्याच्यात कॉन्स्टंट व्हेरिएबल असेल तर चालेल पण ते कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला u मध्ये. तर आता बघा u इज इक्वल टू 5x² minus twice x plus 4 आणि y इज इक्वल टू आपल्याकडे e raised to 5x² minus twice x plus 4. म्हणजे आता जर आपण ही जर व्हॅल्यू पुट केली y मध्ये
तर आपल्याला मिळेल y इज इक्वल टू e रेज टू u. इक्वेशन नंबर 2 म्हणजे काय, y इज अ फंक्शन ऑफ u झालं आणि u इज अ फंक्शन ऑफ x. कंपोजिट फंक्शन आहे. जर कंपोजिट फंक्शन असेल तर आपण वापरतो चेन रूल. देयरफॉर बाय युजिंग चेन रूल, चेन रूल काय सांगतो आपल्याला, dy by dx is equal to dy by du cross du upon dx. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 काय सांगतं, जर आपल्याला dy by dx फाइंड करायचं आहे तर आपल्याला dy by du ची व्हॅल्यू माहित असली पाहिजे आणि du upon dx पण माहित असला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल u ला विथ रिस्पेक्ट टू x आणि y ला विथ रिस्पेक्ट टू u. Therefore now differentiate equation first with respect to u, we get du upon dx with respect to x is du upon dx is equal to, आता जसं आपण ऍडिशन रूल बघितले डेरिव्हेटिव्ह त्याच पद्धतीने लिहायचं, d dx of 5x square डायरेक्ट स्टेप घेतो मी मायनस d dx of 2x प्लस d dx of 4. तर आपल्याला नेक्स्ट स्टेपला मिळेल. Therefore in next step we get du upon dx is equal to 5. आता बघितलं आपण मगाशीच रूल, x रेज टू n चा फॉर्म्युला माहिती आपल्याला, n into x रेज टू n minus 1. आता 5 आणि 2 मल्टिप्लाय होईल, काय मिळेल, 5 2 जा 10 आणि x च्या पॉवर 2 minus 1, x फक्त शिल्लक राहील 10x. सेम इथे 2x, x च्या पॉवर 1 1 minus 1 शिल्लक राहील आपल्याकडे x रेज टू 0 आणि समथिंग रेज टू 0 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1 आणि 2 into 1 मिळेल आपला 2 आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच काय, du upon dx मिळाला 10x minus 2. याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. पुढे बघा, also differentiate equation second with respect to u. आपल्याला फाइंड करायचं आहे dy by du, त्याला विथ रिस्पेक्ट टू ने डिफरन्शिएट करायचं आहे. तर आपल्याला मिळेल dy by du is equal to d du of e raised to u, but derivative of e raised to x is equal to e raised to x with respect to x जर डिफरन्शिएट केलं, पण आता इथे आपण e raised to u आहे आणि त्याला e raised to u नेच डिफरन्शिएट करतोय, म्हणून आपल्याला व्हॅल्यू मिळेल e raised to u. Therefore we get dy by du is equal to e raised to u. याला इक्वेशन नंबर म्हणतो 5. इक्वेशन नंबर 5. तर बघा, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4 आणि 5 बघा, जर आपल्याला dy by dx फाइंड करायचा आहे तर आपल्याला dy by du by dx ह्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये तर आपल्याला मिळेल फायनल आन्सर. नाउ फ्रॉम इक्वेशन 3rd, 4th and 5th we get required answer dy by dx. एक कन्वर्जन राहिली इथे, एक स्टेप करून इथे u ची व्हॅल्यू पुट करायची फक्त आपल्याला तिथे. तर मिळेल आपल्याला dy by dx is equal to dy by du काय मिळेल आपल्याला e raised to u, बट u ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 5x square minus 5x plus 4, म्हणून इथे मिळेल आपल्याला e raised to
5x² मायनस ट्वाइस x प्लस 4 आणि इंटू du अपॉन dx किती आहे 10x मायनस 2 विच इज रिक्वायर्ड आन्सर. अशा पद्धतीने आपण एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. फाइंड dy by dx. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन y is equal to log of x bracket raised to x plus x raised to log x. सपोज ह्या टाइपचे एक्झाम्पल आले एक्झाम मध्ये तर आपण सॉल्व्ह कसं करणार त्याला x च्या पॉवरला x जर असेल किंवा x च फंक्शन असेल x च फंक्शन असलेल्या फंक्शनला परत x च फंक्शन जर असेल पॉवरला तर आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड ची मेथड यूज करतो. आता याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर काय मिळेल आपला लेट u is equal to log of x bracket raised to x and v is equal to x raised to log x. 2 बघा आता taking log on both side for u and v. u आणि v दोघे पण व्हॅल्यूजला आपल्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करायचं तर काय मिळेल log of u is equal to log of log x bracket raised to x. एक एक सॉल्व करू तर इथे काय मिळेल log of u is equal to आता रूल माहिती आहे आपल्याला log of m raised to n is equal to n log m होतो म्हणून काय मिळेल आपल्याला इथे x log of log x त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. And also log of v is equal to काय मिळेल log of x raised to log x म्हणजेच काय therefore we get log v is equal to log x into log x म्हणजेच काय log of x bracket square. इक्वेशन नंबर 4 फाइंड करायला लावलंय dy by dx. मग डिवाइडेड बाय dx जर फाइंड करायचं आहे तर आपल्याला फाइंड करायचं आहे dy by dx टू फाइंड dy by dx तर आपला du by dx प्लस dv by dx जर फाइंड केला तर आपल्याला फाइंड करते dy by dx. पण dy by dx फाइंड करता du by dx फाइंड करण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 3 ला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करायला लागेल. या व्हॅल्यू पासून मिळेल आपल्याला du upon dx आणि याच्या पासून मिळेल आपल्याला dv upon dx. तर आपण सेपरेटली त्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट इक्वेशन थर्ड विथ रिस्पेक्ट टू x. x ने जर डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल बघा 1 upon u into du upon dx. तर बघा काय केलं डिफरन्शिएट केल्यामुळे लॉग जर फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 upon x म्हणून काय इथे 1 upon u आणि u ला विथ रिस्पेक्ट टू x जर डिफरन्शिएट केलं तर मिळेल आपल्याला du upon dx is equal to d dx of x into log of log x. म्हणजे काय आता u आणि v च्या फॉर्मॅट मध्ये मिळते आपले फंक्शन
म्हणजे आपल्याला तर डिफरन्शिएट करायचं आपल्याला u आणि u इंटू हिट फॉर्मॅट मिळते म्हणजे मल्टिप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ टू फंक्शन मल्टिप्लिकेशन तर काय मिळेल फर्स्ट कॉन्स्टंट d dx ऑफ log x प्लस आता log x कॉन्स्टंट होईल d dx of x. Therefore, we get du upon dx is equal to u multiply होईल तिकडे into x log of log x चं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल log of log x log चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 upon x म्हणजे ते मिळेल आपल्याला log 1 upon log x into परत d dx of काय log x म्हणजेच काय 1 upon x प्लस ब्रॅकेट कंप्लीट प्लस log of log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय मिळेल आपल्याला 1. Therefore du upon dx is equal to u ची व्हॅल्यू पुट करून द्या काय log of x raised to x इन ब्रॅकेट हा x आणि हा x कॅन्सल झाला राहिलं फक्त आपल्याकडे 1 upon log x हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय असेल कर्ली ब्रॅकेट तर प्लस log of log x हा झाला du upon dx. Similarly to find dv upon dx dv upon dx फाइंड करायचं आपल्याला डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 4 with respect to x. जर इक्वेशन नंबर 4 ला आपण with respect to x ने डिफरन्शिएट केलं तर मिळेल 1 upon v into dv upon dx is equal to d dx of log of x bracket square x raised to n चा फॉर्म्युला माहिती आहे log of x च्या पॉवरला 2 असल्यामुळे तो 2 मल्टिप्लाय होईल 1 upon v into dv upon dx is equal to 2 log x into परत डेरिव्हेटिव्ह ऑफ log x फंक्शन मध्ये फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय मिळेल 1 upon x. Therefore we get dv by dx is equal to v ची व्हॅल्यू पुट करून द्या x raised to log x in bracket 2 log x upon x. याला इक्वेशन नंबर मी 6 म्हणतो आणि हे झालं इक्वेशन नंबर 7. आता बघा जर आपण इक्वेशन नंबर 5 6 आणि 7 जर बघितलं तर आपण 6 आणि 7 च्या व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये जर पुट केल्या तर आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळेल which is required our answer. Okay, thank you.